नमस्कार मित्रांनो मी नवनाथ शिंदे स्वागत करतो आपले इमेज कॉर्नर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर महाडीबीटीमधून लॉटरी पद्धतीने मोफत फवारणी पंप जे आहे बॅटरी ऑपरेटर फवारणी पंप आहे, तुम्हाला जर तो लागला असेल, लॉटरीमधून तुम्हाला मेसेज आला असेल की तुम्हाला फवारणी पंप लागला म्हणून, तर मित्रांनो आता इथून पुढे आता तुम्हाला काय करायचे, लागला असेल तुम्हाला जर लॉटरीमध्ये तुमचं नाव निघालं असेल तर तुम्हाला तो फवारणी पंप कसा उपलब्ध करायचा आहे, तर तुम्हाला त्यासाठी काय करावं लागणार आहे, तुमच्या कृषी सहाय्यकाकडे जावं लागणार आहे। त्या अगोदर तुम्हाला जाताना डॉक्युमेंट काय न्यायचे आहेत, तर डॉक्युमेंट न्यायचं आहे तुमची 7/12/8 आणि तुमचं आधार कार्डचं झेरॉक्स, आणि परत एक फॉर्म मी तुम्हाला PDF मध्ये देणार आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या फॉर्मची लिंक आहे, तर पहा मी तुम्हाला स्क्रीनवर ओपन करून दाखवतोय तो फॉर्म। तर मित्रांनो पाहू शकता फॉर्म मी तुमच्या पुढे दे आहे उपलब्ध करून दिलेला आहे। तर पहा प्रमाणपत्र मी श्री ज्यांच्या नावाने लागलेलं आहे त्यांचं इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे। संपूर्ण नाव टाकल्यानंतर गावाचं नाव टाकायचं, तालुका टाकायचा, जिल्हा टाकायचा आहे, आणि इथं गावाचं नाव कोणतं टाकायचं मित्रांनो की तुम्ही जिथे राहता तिथं टाकायचं आहे। तुमचं जिथं शेत आहे तिथलं टाकू नका, तुम्ही तुमच्या आधार कार्डवर जे गाव आहे तेच गाव इथं तुम्हाला टाकायचं आहे। तालुका जिल्हा जे आहे, दिनांक टाकून द्यायचा आहे ज्या दिवशी तुम्ही फवारा पंप आणायला जाणार आहात। पुन्हा इथं रोजी जे आहे संपूर्ण दिनांक टाकल्यानंतर वार टाकून द्यायचा आहे। परत इथं जे आहे संपूर्ण माहिती पाहिजे मंडळ अधिकारी यांच्या कार्यालयाकडून राज्य पुरस्कृत कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पीक उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास विशेष कृषी योजनेअंतर्गत कृषी उद्योग फवारणी सुस्थितीत सर्व सुटे भागासह मिळालेला आहे। म्हणजे तुम्हाला जे आहे फवारणी पंप कृषी कार्यालयाकडून तुम्हाला प्राप्त झालेला आहे, त्यांचं संपूर्ण साहित्य जे असेल ते तुम्हाला प्राप्त झालं आहे असं म्हणून तुम्हाला इथं जे आहे सही किंवा अंगठा असेल तुमचा तर इथं तुम्हाला द्यायचा आहे। दिल्यानंतर मित्रांनो पहा खाली काय या प्रमाणपत्राच्या प्रती तालुका निहाय संख्या नगानुसार करण्यात येऊन तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे देण्यात याव्यात। तर आपल्याला अशा प्रकारे हे फॉर्म भरून आधार कार्डचं झेरॉक्स 7/12/8 आपल्याला तिन्हीचा फॉर्म 1 करायचा आहे आणि आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे नेऊन द्यायचा आहे। दिल्यानंतर ते तुम्हाला लगेच तुम्हाला फवारणी पंप जे आहे उपलब्ध करून देण्यात येईल आणि तुम्हाला ते देण्यात येईल। तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरून द्यायचा आहे आणि तुमच्या कृषी अधिकाऱ्याकडे जायचं आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे आहे मोफत फवारणी पंप जे लागलेला आहे तुम्हाला तो तशा प्रकारे उपलब्ध करून देण्यात येईल। आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। आणि तुमच्या गावाची यादी पाहिजे असेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, त्यामध्ये संपूर्ण गावची यादी जी आहे, संपूर्ण जिल्ह्याची यादी आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर जी आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।